नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांचं आधी गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त स्वागत आहे. आणि आपल्या स्क्रीनवरती दिसत आहेत ते मध्य प्रदेश देवास मधून डॉक्टर मोहम्मद अब्बास, जे कृषी अधिकारी आहेत, आणि लोकसत्ताचे वरिष्ठ पत्रकार प्रदीप नारायणकर, जे लातूरवरून आहेत. प्रदीपजी, तुमचा ऑडिओ बहुतेक बंद आहे, तो तुम्ही ऑन करा. फाईन. काय आहे की गेल्या वर्षी सोयाबीनच्या दरानं महाराष्ट्रामध्ये विक्रम केला. त्याबरोबरच खाद्यतेलाच्या किमतीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याचं दिसतंय. अब्बास साहब, मैं मानता हूं कि कुमार गंधर्व जी के गांव से हैं आप, तो यू कुड अंडरस्टैंड मराठी, जो मैं कह रहा हूं आप समझ पाओगे? जी 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 बिल्कुल. और चूंकि देवास में बहुत ज्यादा मराठी लोग भी रहते हैं, हाँ जी. तो मैं ये बता रहा था अब्बास साहब की, देखिए इन्फ्लेशन की अगर हम बात करें तो गवर्नमेंट ऑफ इंडिया की मैंने कुछ स्टैटिस्टिक्स निकाली है. ये बताती हैं कि मई 2021 में जो गवर्नमेंट ऑफ इंडिया ने इन्फ्लेशन का जो रेट हमें बताया, उसमें सबसे ज्यादा ग्रोथ हुई है. 11% ग्रोथ हम लोगों ने रिकॉर्ड की है. और अगर एडिबल ऑयल की बारे में ही हम बात करें तो 30.8% हमारा जो इन्फ्लेशन है वो एडिबल ऑयल की वजह से बढ़ा है जी. और चूंकि आप मध्य प्रदेश में हैं, और कल 2 दिन से मैं ये न्यूज पढ़ रहा था कि मध्य प्रदेश में जो नया सोयाबीन आया है जी, उसको भी अच्छा रेट मिला है. जैसे पिछले साल हम देख रहे थे कि महाराष्ट्र में लगभग 10,000 11,000 के करीब किसानों को ये रेट मिला था. आणि बाय द वे, मध्यमवर्गीय जे आपले प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठीची ही बातमी आहे, फक्त शेतकऱ्यांसाठीचीच नाहीये. प्रदीपजी, काल हिंगोलीमध्ये जे सोयाबीनचे 3च क्विंटल आवक झाली, त्याला 11,000 रुपयाचा दर मिळाला. आणि मध्य प्रदेशमध्ये खंडवा आणि आष्टा इथल्या बाजार समितीचा जो दर आहे तो 6,200 ते 6,011 है. मैं जानता हूं अब्बास साहब की मध्य प्रदेश में लगभग 60 लाख हेक्टर के करीब सोयाबीन हर साल उसकी लागत होती है. तो मुझे ये बताइए कि आपका अनुमान क्या है, क्या स्थिति बन पा रही है मध्य प्रदेश में सोयाबीन को लेकर? सोयाबीन का जो है भविष्य तो मध्य प्रदेश में अभी वर्तमान में तो अभी अच्छा है. बीच में कुछ अफलन की ऐसी कुछ समस्या थोड़ी सी दिखी थी, मगर वर्तमान में जो है वो समस्या नहीं है. वो भी थोड़ा सा सीड रेट हाई की वजह से, ग्रोथ थोड़ी सी बढ़ने की वजह से जो है थोड़ी सी दिक्कत आई थी, मगर वो भी रिकवर हो चुकी है. कुछ इंसेक्ट का भी अटैक था, वो भी खत्म हो गया. मगर वर्तमान में जो है सोयाबीन की फसल अच्छी कंडीशन में है. और लगभग अगर उत्पादन की बात देखें तो मैंने, क्योंकि देवास जिला थोड़ा सा घूमा हुआ है, क्योंकि देवास भी पूरा सोयाबीन का ही बेल्ट है. पूरा मालवा में देवास, सीहोर, उज्जैन और वो हरदा और शाहजहाँपुर, मंदसौर, ये जो है सोयाबीन का पूरा एक बेल्ट है इसमें की. तो मैंने देवास जिले में जहाँ तक घूमा तो मुझे उम्मीद है कि 15 से 20 कुंटल पर हेक्टर जो है इसका प्रोडक्शन जो है एवरेज आने की जो है वो संभावना उस साल अभी बनती दिख रही है. अच्छा, जो नया अराइवल हुआ है उसके रेट को लेके आप क्या बताएंगे और आपका क्या एक्सपेक्टेशन? हाँ, नया रेट क्या है इसमें तो ये है कि 8 और 8,500 के बीच में 9% जो है वो चल रहा है. कहीं कहीं शुरू में जो है अच्छे रेट में भी बिका है. 8,888 रुपये भी मंडी में बिका है. कुछ अलग है जहाँ तराई पहाड़ी एरिया है, जहाँ लो लैंड एरियाज है, वहाँ की सोयाबीन जो अर्ली सोइंग थी वहाँ की सोयाबीन आके मंडी में आई है. तो उसका रेट लगभग 8 और 8,500 के बीच में जो है वो मतलब अभी मिल रहा है. फिर भी अगर मास में अगर फसल आती है तो भी मुझे उम्मीद है कि 5-6 हजार रुपये कुंटल अगर मास में अगर पूरे एरिया की अगर आती है तो भी इससे कम संभावना नहीं है कि इससे कम जाएगी. 5,000 के नीचे नहीं जाएगा? 5,000 के नीचे नहीं जाएगा. 5,000. ठीक आहे. अर्थविषयक प्रश्नांचा किंवा अर्थविषयक घडामोडींचा ज्यांचा अभ्यास आहे त्यांना माहिती असेल, पण बऱ्याच प्रेक्षकांना त्याची पूर्ण कल्पना नसेल की ज्याला आपण क्रूड ऑइल म्हणतो त्या पाठोपाठ खाद्यतेलाच्या आयातीमध्ये भारताचा सर्वात मोठा परदेशी चलनाचा वाटा जातो. तो किती जातो? तर साधारणपणे आपल्याला दरवर्षी 2.5 कोटी टन एवढ्या खाद्यतेलाची गरज असते. आणि त्यापैकी आपण जवळपास 1,50,00,000 टन एवढं आयात करतो. आणि भारत सरकारला जे आयात शुल्क मिळतं, कारण आपण वेगवेगळ्या देशातून ज्या गोष्टी आयात होतात त्यावरती सुद्धा आपण आयात शुल्क लावत असतो. तर यावर्षी भारत सरकारला खाद्यतेलाच्या आयातीमधून साधारणपणे 30,000 कोटी रुपये मिळालेले आहेत. म्हणजे आपल्याला यावर्षी खाद्यतेलाच्या
किंवा एकूण सगळ्या प्रोडक्ट जो आपण आयात केला होता त्यातून 75,000 कोटी रुपये मिळाले. त्यातला खाद्यतेलाच्या आयातीचा वाटा आहे तब्बल 30,000 कोटी. आता यावर्षी जे प्रिडिक्शन आहे की आपल्याकडे 1,30,000 कोटी रुपयाचं आयात शुल्क आपल्याला मिळेल. त्यातून 40 ते 45,000 कोटी रुपयाचं आयात शुल्क हे खाद्यतेलाच्या माध्यमातून आपल्याला मिळेल. ते तुलनेनं का कमी मिळेल, तर आपल्याकडे जे अप्रिहेन्शन असतं की महागाई वाढली, कारण आपल्याला माहिती आहे की सुषमा स्वराज यांचं 1995 सालचं दिल्लीमधलं जे सरकार आहे ते कांद्याचे दर वाढले आणि त्यामुळे गेले. याही वेळेला खाद्यतेलाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होताना दिसते. जे मी आधी सांगितलं की 30.8% ग्रोथ आहे खाद्यतेलाच्या दरामध्ये. अगदी पाम तेलासारखं एखाद्या तेलाचं आपण उदाहरण म्हणून बघितलं तर जून 2020 मध्ये पाम तेलाचे दर प्रति किलो 86 रुपये होते. ते आता ऑगस्ट सप्टेंबर 2021 मध्ये 138 किलो आहे. सो प्रदीपजी यांचा जो अभ्यास आहे एकूण सोयाबीन आणि खाद्यतेलाच्या संदर्भातला, सो प्रदीपजी तुमचं जे अनुमान आहे का, मी आता हिंगोलीची आकडेवारी तुम्हाला सांगितली, महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचं काय चित्र असेल आणि खाद्यतेलाबद्दलचं तुमचं मत काय? राहुल, हे हिंगोलीचा जो कालचा भाव तू सांगितला 11,000 रुपये, मला असं वाटतं की ही केवळ सूज आहे. कारण मार्केटमध्ये अजून मालच आलेला नाही आहे आणि त्यामुळं काही वेळेला व्यापारी एकूण उत्साहाचं वातावरण निर्माण करण्यासाठी अशा गोष्टी करतात. कारण मुळात मार्केटमध्ये नवीन माल नाही आहे. पण आता हा जेव्हा माल येईल, जसा अब्बास म्हणाले तसं त्याचा रेट डाऊन व्हायला सुरू होईल आणि तो साधारणपणे अब्बास जी वो कह रहे थे जब वो लाइन पे जुड़ जाएंगे तो हम लोग उनसे बात करेंगे. उनका ये कहना था कि जैसे ही अराइवल आएगा हो सकता है कि रेट और नीचे चले जाए. हाँ जी भी बिल्कुल, मतलब मैं भी पॉसिबल है कि वो आएगा, मगर मुझे ऐसा लगता है कि 5,000 से कम मतलब नहीं आएगा, ऐसा लगता है. क्योंकि उसका बाकी जगह के तो दूसरी जगह के जो सोयाबीन है शायद हो सकता है प्रभावित हो, मगर अभी अपने यहाँ की फसल अच्छी है तो मिल सकता है रेट. क्योंकि लास्ट ईयर कभी कभी पूरी जो है काफी खराब हो गई थी सोयाबीन हमारे यहाँ, मगर रेट उसके काफी थे. लास्ट ईयर काफी था, मगर इस बार जो है फसल की कंडीशन थोड़ी सी अच्छी हो गई क्लाइमेट मौसम के हिसाब से. पिछले वर्ष से तो पकी पकाई जो है खेत पे खत्म हो गई थी, काफी बेल्ट वो हो गए थे. प्रदीप जी तुमचा आवाज ऑडियो बंद है, लेकिन आप क्या अनुमान लगाते हैं अब्बास साहब कि पिछले 4 साल का अगर हम लोग टैली देखें तो पिछले 4 साल से क्या स्थिति बन पा रही है मध्य प्रदेश में सोयाबीन को लेके? सोयाबीन को लेकर के जो है यील्ड पोटेंशियलिटी में जो है थोड़ी क्लाइमेट मौसम अनइवेंट होने की वजह से प्रोडक्शन थोड़ा सा डाउन हो रहा है, ऐसा अच्छा. मतलब दिख रहा है. कहीं अच्छा और कहीं खराब ऐसा हो रहा है, मगर पूरे उसमें नहीं हो रहा है. मगर कहीं कहीं पैचेज में, कहीं क्लस्टर में, कुछ क्लस्टर में जो है सोयाबीन प्रभावित हुआ है. अब वो चाहे वायरस की वजह से हुआ है, चाहे जो है वो क्लाइमेटिक कंडीशन की वजह से हुआ है, या इंसेक्ट पेस्ट की वजह से हुआ है. अगर फेवरेबल कंडीशन रही तो मतलब रेट भी अच्छा मिलेगा, क्योंकि क्वालिटी अगर सोयाबीन की अच्छी रही तो रेट निश्चित रूप से अच्छा मिलेगा. और क्वालिटी डिटोरिएट होती है, यदि पानी गिर जाता है, कभी खराब हो जाती है, कीड़े बीमारी की वजह से अगर खराब हो गया तो फिर वो रेट डाउन हो जाता है. ठीक आहे प्रदीप जी, तुमचा जो मुद्दा होता तो पूर्ण करणार, तुम्हाला काय म्हणायचं ते मला लक्षात आलं. पण एक जागतिक आत्ताची स्थिती काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. आपण ज्या सूर्यफूल ज्या रशिया आणि युक्रेन मधनं आयात करतो, साधारणपणे आपल्याकडे 90% आपण रशिया आणि युक्रेन मधनं सूर्यफूल आयात करतो. बरोबर. आणि ऑस्ट्रेलिया आणि ब्राझील मधून आपण सोयाबीनची आयात करत असतो, ते सुद्धा 60-70% पण या दोनही देशामध्ये सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे. आणि त्यामुळे एक अंदाज असा बांधला जातोय की जी स्थिती गेल्या वर्षीच्या सोयाबीनच्या दराची होती कदाचित ती तशीच राहील. ती खाद्यतेलाचे दर कमी होणार नाहीत आणि आवकच मुळात कमी असल्यामुळं सोयाबीनचे सुद्धा दर चांगले राहतील. नाही, यातलं मी जे म्हणतोय तर माझं लॉजिक त्याच्यामधलं असं आहे की मुळात आपल्याकडे डीओसी आयात करण्याचा निर्णय जो आता घेतलाय सरकारने, 12 लाख टन डीओसी येईल आणि ती 31 ऑक्टोबर पूर्वी ती आली पाहिजे असं त्याचं साधारण गणित होतं. बाजारपेठेत अंदाज असे होते की समजा 12 लाख टनापैकी फार तर 1 लाख 2 लाख टन येऊ शकेल आणि त्याच्यामुळे भावात फार फरक होणार नाही. आणि आता दिसतंय असं की आताच म्हणजे साधारण 15 सप्टेंबर पर्यंत आपल्या भारत देशामध्ये किमान 7 लाख टन
ही डीओसी आयात झालेली असेल. होणार आहे असं की या वर्षी आपल्याकडे आपल्या देशात जे सोयाबीन उत्पादन होणार आहे त्याची 80 लाख टन इतकी आपल्या देशामधलीच निर्मिती आहे. आणि त्या सोयाबीन डीओसीचं करायचं काय हा प्रश्न आहे. कारण इतके वर्ष आपली डीओसीची निर्यात होत होती, नॉन जीएमओ म्हणून तिला वेगवेगळ्या देशामध्ये चांगला भाव मिळायचा. आता सगळीकडे जर जीएमओ होणार असेल की भारत देशामध्ये जीएम बियाणांना परवानगी नव्हती, की जीएम खाद्यतेलाला परवानगी दिली जात नव्हती, आता डीओसीच मागवली जाते आणि त्यामुळं आपल्याला जो एक प्रीमियम रेट मिळायचा नॉन जीएमओचा तो मिळणार नाही. देशांतर्गत जे तयार होणारी डीओसी आहे त्याचं करायचं काय हा एक अतिशय मोठा प्रश्न राहणार आहे आणि त्यामुळे भाव पडतील असा माझा अंदाज आहे. काय साधारणपणे तुमचा अंदाज आहे की कुठपर्यंत भाव खाली घसरू शकतात आणि उच्चतम पातळी काय राहील? यातले भाव खाली होण्याचे जे आहेत ना की मला असं वाटतं की म्हणजे जसं अब्बास म्हणाले 5-5.5 हजारपर्यंत भाव हे खाली येऊ शकतात. कारण बाजारपेठेमधली आता भीती दुसरी अशी आहे की डाळीला जसं स्टॉक लिमिट लावलं तसं आता खाद्यतेलाच्या ज्या सगळ्यात म्हणजे तेलबी आहेत खरेदी याला देखील स्टॉक लिमिट लावलं जाईल असं वातावरण आहे. कारण कालच स्टेट गव्हर्नमेंटला जे आदेश दिलेले आहेत त्याला ऑथॉरिटी पॉवर दिलेली आहे किती स्टॉक आहे तो अपलोड करायला पाहिजे. आणि मग तुमचा ऑडियो म्यूट झालाय प्रदीप जी, तुमचा ऑडियो म्यूट झाला है. अब्बास जी, वो जो कह रहे हैं वो डीओसी की बात कर रहे हैं, जो हम लोग बाहर से डीओसी लाने की बात हो रही है, उसका कोई असर मध्य प्रदेश के मार्केट पे दिख रहा है आपको? क्या लगता है, संभावना होगी उसकी कुछ? नहीं, अगर डीओसी इंपोर्ट अगर अपने यहाँ अगर अच्छा प्रोडक्शन होता है तो निश्चित रूप से डीओसी की उतनी आवश्यकता तो नहीं पड़ेगी, मगर रिटोरिएट अगर क्वालिटी डाउन हो गई तो निश्चित रूप से फिर डीओसी जो है वो शासन को बुलाना पड़ती है क्योंकि उसके यूज बहुत से हैं. और अगर अपने यहाँ की सोयाबीन, क्योंकि ये अभी रेनी सीजन अभी चल रहा है और अभी बीच में अभी ऐसा लग रहा था कि पानी नहीं आएगा, मगर बीच बीच में जो क्लाइमेट ऐसी बनते हैं कि फिर वापस जो है बरसात शुरू हो गई. अगर ये कंटिन्यू गिरती है और पकी भी सोयाबीन के ऊपर होगा निश्चित रूप से उसकी जो सोयाबीन प्लांट के अंदर जो है अगर वो जो होगा तो उसकी डीओसी जो है वो की क्वालिटी जो है खराब हो सकती है. मगर अभी ऐसा लग नहीं रहा है. अगर मौसम अच्छा रहा, सोयाबीन के एफएक्यू का माल अगर अच्छा आता है तो डीओसी अच्छी क्वालिटी की निकलेगी तो अपना उपयोग डीओसी कम आयात हो सकती है. नहीं तो फिर आयात तो शासन को अपने स्तर से एज ए रिक्वायरमेंट करना पड़ती है. प्रदीप जी, हाँ बोला. नाही, तुमचा मुद्दा पूर्ण करा. त्यांनी त्यांचा मुद्दा मांडला डीओसी वरचा. होय, नाही म्हणून मी जे म्हणत होतो की डीओसी आयातीचा जो निर्णय घेतला तो आपल्या देशांतर्गत शेतकऱ्यासाठी अतिशय घातक निर्णय आहे. कारण कुक्कुटपालक लोकांनी त्यांना भाव जास्त आहेत याच्यासाठी सरकारकडे मागणी केली. 15 लाख टन आयात करावं अशी त्यांची मागणी होती. आणि ही मागणी सुरुवातीला तर शासनाने याच्यावरती काहीच बोललेलं नाही. होय नाही, केवळ मागणी केली म्हणून आवई उठली आणि त्यामुळे बाजारपेठेतले भाव पडले. म्हणजे बाजारपेठेवरती अशा पद्धतीनं अवई उठून भाव पाडले जातात किंवा वाढवले जातात. आणि या वस्तुस्थितीचं आकलन झाल्यानंतर सरकारची भूमिका बदलली असेल ना, किंवा बाजारपेठेला कळलं असेल असते काय की परिस्थिती काय आहे. आपले मुळातच रिक्वायरमेंट जेवढी हवी आहे आपल्याला खाद्यतेलाच्या संदर्भातली ती फुलफिल होत नसताना आपण आयाती संदर्भातला निर्णय घेतलाय. नाही, फुलफिल होण्याच्या विषयामध्ये मुळात झालंय कसं माहितीये का, आपल्याकडे देशामध्ये पडू नये ना, अजूनही आपल्या देशामध्ये डीओसी शिल्लक आहे. साधारण होतं असं की जेव्हा ही डीओसी बाहेर पाठवतो निर्यात अनुदान दिलं जातं. अनेक देशामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला तिथले देश हे निर्यात अनुदान देऊन सबसिडी देऊन त्याला प्रोत्साहन देतात. म्हणजे तुम्हाला मी उदाहरण सांगतो, चीन आणि अमेरिकेच्या विषयामध्ये चीननी अमेरिकेकडून माल घेताना आयात शुल्क वाढवलं. साधारणपणे मग तिकडचा माल आपल्याला घ्यायलाच नको, पण अमेरिकेने जेवढं आयात शुल्क वाढवलं तेवढं निर्यात अनुदान तिथल्या शेतकऱ्याला देऊ केलं. आणि त्याच्यामुळे चीनमध्ये जे काही माल पाठवायचा होता त्याच्यामध्ये 1 किलोचाही फरक पडला नाही. आता असा मोठा निर्णय घेताना आपल्या सरकारने किमान या मुद्द्यांचा विचार करण्याची गरज आहे. पण गेल्या 5 वर्षातले जर दर आपण बघितले लातूर बाजार समितीतले, तर माझ्या मते 3,500 ते 5,000 ही सुद्धा एक चांगली ग्रोथ आहे. अगदी मिनिमम लेवलला जरी ते गृहीत धरलं.
नाही, ग्रोथ बद्दलचं जर म्हणालात तुम्ही तर तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु ही ग्रोथ पुरेशी नाही. कारण होतंय असं तुम्हाला सांगतो मी. कारण बघा की हरभऱ्याचा भाव आहे, तुरीचा भाव आहे, बाजारपेठेमध्ये हे माल जेव्हा येतील, एक तर मुळात धोरण असं होतं, या सरकारने काय म्हटलं होतं, हमी भावाच्या 1.5 पटीपेक्षा अधिक भाव जेव्हा बाजारपेठेमध्ये असेल तेव्हा आम्ही हस्तक्षेप करू. डाळीच्या विषयामध्ये, तुरीच्या विषयामध्ये कुठलेही भाव हे हमी भावाच्या 1.5 पट झालेले नव्हते. असं असताना या सरकारने हस्तक्षेप का केला, स्टॉक लिमिट का लावलं आणि शेतकऱ्याला मिळणाऱ्या भावावरती त्यांनी आडकाठी का निर्माण केली? शेतकऱ्यांचे शत्रू हे मग सरकारमध्ये आहेत का, अधिकारी आहेत की कोण आहे, असा प्रश्न निर्माण होतो. ठीक आहे, मोठ्या पॉलिसी स्टेटमेंट खाद्यतेलाच्या बाबतीत. करेक्ट, मोठ्या पॉलिसी स्टेटमेंट बद्दल तुम्ही बोलताय. आपल्या दृष्टीनं मध्यमवर्गीय, कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब जो आपल्या समाजातला घटक आहे त्याच्या दृष्टीने चिंतेची बाब काय आहे, तर खाद्यतेलाचे भाव वाढतात. आता 1991 आधीच्या रिफॉर्मच्या नंतर आता अशी फार कुटुंब कमी असतील की जे चटणी आणि भाकरी खाऊन जगतात, कारण प्रत्येकाला तेल लागतंच. आपल्याकडे तेलाचं जर आपण स्ट्रक्चर काढून बघितलं तर साधारणपणे 60 ते 70% तेल हे पाम तेल असतं. आणि ते पाम तेल त्यातले कॉन्ट्रीब्युटर देश जर आपण बघितलं तर इंडोनेशियामधनं जवळपास 45%, मलेशियातनं 20% आणि थायलंडमधनं 0.3% एवढ्या पाम तेलाचं उत्पादन होतं. पण प्रदीप जी आणि अब्बास साहब, एक बड़ा चेंज जो अभी आया है वो ये है कि इंडोनेशिया जो 45% प्रोडक्शन करता है पाम तेल का, उस कंट्री ने पूरी अपनी जो इकोनॉमी है उसको बायोफ्यूल पे लाने की बात छेड़ी है. और ये उनका एक पॉलिसी डिसीजन है कि वो जितना भी पाम तेल का प्रोडक्शन हो रहा है उसको एज ए बायोफ्यूल की तरह से देख रहे हैं. तो मैं जो कह रहा था कि एक तो ग्लोबली आप देखिए अर्जेंटीना और ब्राजील में अकाल की स्थिति बनी है. हमें जिस तरीके से रशिया और यूक्रेन से सप्लाई होना चाहिए वो नहीं हो रहा है. आप इंडोनेशिया की बात करेंगे तो इंडोनेशिया जो है वो बायोफ्यूल पे चला गया है. मलेशिया की तो ऐसी बात है कि जहां आप टाटा सुजुकी मोटर की बात करें तो उनको तो जो चिप चाहिए वो मलेशिया में लॉकडाउन होने की वजह से और वहां पे लेबर का क्राइसिस होने से नहीं मिल रहा है. तो मेरा आप दोनों से ये सवाल है, आप अब्बास साहब इसका जवाब दीजिए कि जो ऑयल का रेट बढ़ रहा है, क्या आपको लगता है कि वो ऑयल का रेट, जो खाद्य तेल का रेट है, वो कम होने की संभावना है? अगर वो कम नहीं हो रहा है तो फिर सोयाबीन का रेट क्यों कम आएगा? सर, मेरा इसके बारे में थोड़ा सा सजेशन ये सुझाव है या जो है सोचना है कि सोयाबीन जो है वो प्रोटीन के पर्पज से, प्रोटीन का एक अच्छा रिसोर्सेस है, उसकी वजह से ग्रो करते हैं, और डीओसी की वजह, नॉट फॉर तेल की वजह से नहीं करते, क्योंकि तेल का परसेंटेज उसमें उतना नहीं है, क्योंकि दूसरी क्रॉप जो है वो तेल के लिए ही ग्रो की जाती है. तो सोयाबीन में जो तेल है, चलो ये बोनस के रूप में अपने को मिलता है, तो चलो वो प्रोटीन की वजह से. तो इसके बारे में मेरा आकलन है कि मैं अब सोयाबीन के रेट, तेल के, खाद्य तेल के रेट कम ज्यादा होने के बारे में वो बताने में, क्योंकि ये पॉलिसी मैटर है, शासन स्तर की चीजें हैं, तो मैं तो प्रोडक्शन और उसके बारे में जो टेक्निकल चीजें वो डिस्कस कर सकता हूँ, क्योंकि वो चीज जो है शासन स्तर की. ठीक है, आप चाहते हैं कि पॉलिसी मॅटर पे बात कम करें. ठीक आहे, प्रदीप जी तुमचं काय मत आहे खाद्यतेलाच्या संदर्भात? नाही, आता जे अब्बासने सांगितलं ते अगदी बरोबर आहे. सोयाबीन मध्ये फक्त 18% तेल असतं. करेक्ट. शेंगदाणा आहे, सूर्यफूल आहे, करडई आहे, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तेल असतं. ठीक आहे, बरोबर आहे. खाद्यतेलाचे ठीक आहे, ऍब्स्ट्रॅक्शन कमी आहे, पण खाद्यतेलाची आत्ताची परिस्थिती याची जी मी ग्लोबली तुम्हाला सांगितली, जर रेट चढे राहणार असतील तर सोयाबीनचे दर कमी होतील का, एवढाच माझा मर्यादित प्रश्न होता. शायद वो फ्रीज हो चुके हैं. अब जी एक मेरा आखिरी सवाल आपसे ये है कि महाराष्ट्र में इस बात को लेके बहुत चर्चा हो रही कि जो जेनेटिकली मॉडिफाइड क्रॉप है सोयाबीन, उसको ही हम क्यों ना सोइंग करें, क्यों हम इस बात को लेके आड़े हाथे ले रहे हैं? नहीं, अब तो डाइवर्सिफिकेशन के उस तर आ चुका है. अब जो है अपने पल्सेज और ऑयल सीड में जो है सोयाबीन का रकबा डाउन हो रहा है. हमारे यहाँ देवास जिले की बात करूँ तो लगभग 4 लाख हेक्टेयर में सोयाबीन था. नाउ एट प्रेजेंट जो है अभी 3,50,000 के करीब में हमारा जो है बोनी हुआ, 50,000 कम हुआ. तो क्रॉप मॉडिफाइड के रूप में तो है, क्योंकि पल्सेज और ऑयल सीड में जो है हमारा एरिया डाइवर्ट हो रहा है, हार्टिकल्चर की ओर डाइवर्ट हो रहा है. ये मध्य किसान कल्याण कृषि विकास विभाग और हमारे मध्य प्रदेश शासन के सार्थक प्रयास है कि क्रॉप डाइवर्सिफिकेशन हो, नॉट डिपेंड जो है मोनो क्रॉप के ऊपर ना रहे, सोयाबीन के ऊपर ही ना रहे, कि अगर एक चीज अगर कहीं प्रभावित होती है
तो निश्चित रूप से किसान की जो है वो उत्पादकता और आर्थिक स्थिति पे जो है वो विपरीत प्रभाव पड़ सकता है। तो इसलिए अब हमें डाइवर्सिफिकेशन की ओर जाना है। और जैसे आपने उसका किया हुआ जेनेटिकल क्रॉप के बोलते तो सोयाबीन ऐसी चीज है कि इसमें जैविक पे पूरी तरीके से ना इंसेक्ट पेस्ट का इतना अटैक होता है कि वो फिर सोयाबीन की फसल पूरी तरीके से वो क्यों, हालांकि कोशिश होती है कि हम जैविक आईपीएम जो है इंटीग्रेट पेस्ट मैनेजमेंट जो शासन के कृषि विभाग के और शासन का जो ध्येय है कि हमें आईपीएम अपना करके सोयाबीन का या अन्य क्रॉपों का हम प्रोडक्शन करें जितनी भी चीजें पूरा का ठीक आहे पूरा प्रदीप जी उसके ऊपर तुमचा आवाज म्यूट आहे। माझा प्रश्न असा होता अब्बाजी यांना माझा प्रश्न असा होता की ज्या जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप बद्दल आपण बोलतोय तर सोयाबीन मध्ये तो का प्रयोग करायचा नाही, कारण आपली जी वार्षिक आपली जी हेक्टरी उत्पादन क्षमता आहे सोयाबीनची ती कुठेही ग्लोबली स्टँडर्डला मॅच करत नाही। माझा आवाज येतो तुम्हाला प्रदीपजी? हो मला येतोय। माझा प्रश्न असा होता की आपलं जे उत्पादन आहे सोयाबीनचं पर हेक्टरी पर एकर किंवा पर बॅगेजला ते ग्लोबल स्टँडर्डच्या कुठेही बसत नाही, तर मग आपण जेनेटिकली मॉडिफाईड पिकाच्या दृष्टीनं का विचार करू नये? ते केलाच पाहिजे। माझा मुद्दा तो आहे की आपण खाद्यतेल हे जीएम आयात करतो। आता सोयाबीन डीओसी ही जीएम आयात केली जाते आणि मग जीएम बियाण्याला परवानगी का दिली जात नाही हे विचित्रच सोळ आहे। म्हणजे कोणतरी आंदोलन करतं या विषयामध्ये, म्हणजे आपल्याकडे समजा बीटी वांग आपण तयार केलं आणि कुठलीही रॉयल्टी न घेता बांगलादेशनी ते घेतलं आणि बांगलादेशने त्याच्यावर मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं। मग ते फायदा घेतात, आपल्यातलं तंत्रज्ञान आहे, आपल्याकडे पण ह्या गोष्टी होऊ शकतात की का नाही खायचं। म्हणजे समजा जर जीएम खाद्यतेल खाल्लं तर त्याच्यावर समजा शरीरावर विपरीत परिणाम होणार असेल, सिद्ध झालंय का जगात? असं कुठल्या कुठल्या देशामध्ये झालंय? मग तुम्ही आपल्यावर बंधनं घाला ना। हे जे सोळं नेसून जो त्रास देणं आहे यामुळं उत्पादकता कमी होते आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट तर फार लांब झालं हो। रुटीन जे उत्पन्न आहे ते पण शेतकऱ्याला मिळत नाहीये आणि मग हे उत्पादन दुप्पट करण्याची भाषा ही केवळ पुन्हा बोलण्याचीच भाषा राहणार का, जुमलात राहणार का, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होतो। चला थैंक यू सो मच, तुम्हारा दोगांचे मैं आभार मानता हूं। अब्बा जी हम लोग ये प्रयास कर रहे हैं कि जिस तरीके की डिबेट टेलीविजन पे होती है उस तरीके की डिबेट ना की जाए, ऐसे मुद्दे छेड़े जाएं जो लोगों से बिल्कुल तवज्जो रखते हैं। प्रदीप जी आपला तोच प्रयत्न आहे आणि म्हणून आकडेवारीसह त्या विषयातले जे तज्ञ आहेत त्या तज्ञ मंडळींना घेऊन आपण ती चर्चा करतोय। महाराष्ट्रात यावर्षी सोयाबीन लागवडीचा विक्रम झाला, कारण ही डिबेट सुरू करायच्या आधी मी कृषी विभागातून आकडेवारी घेतली। साधारणपणे जेवढी मध्य प्रदेशमध्ये 58-60 लाख हेक्टर क्षेत्रावरती लागवड असते, महाराष्ट्रामध्ये सुद्धा यावर्षी जवळपास 50-52 लाख हेक्टर क्षेत्रावरती सोयाबीनची लागवड झालेली आहे। आणि सोयाबीन हे असं पीक बनतंय विशेषतः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यामध्ये की जे कॅश क्रॉप अशा स्वरूपामध्ये या पिकाचं आता शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्व आलेलं आहे। सो थँक्यू सो मच। आपण हा प्रयत्न केला की तुम्हा दोघांच्या बोलण्यात मला असं लक्षात आलं की साधारणपणे 5-5.5 हजार रुपये दर राहू शकतो। अप्पर साईडला मी जे जागतिक परिस्थिती आपल्या सर्व प्रेक्षकांना मांडली ती बघता माझ्या दृष्टीनं हा दर अधिक चांगला राहील असा अंदाज आहे। आणि त्याहूनही मध्यमवर्गीय प्रेक्षकांसाठी की खाद्यतेलाचे जे दर वाढतात ज्याच्याबद्दल सरकार फार चिंतित आहे, ते खाद्यतेलाचे दर इतक्यात कमी होणे नाही हे मात्र निश्चित। थँक्यू सो मच, काळजी घ्या स्वतःची, बाय, सी यू सर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।